स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतला मन, प्रसन्न होतला मन. विश्वास दे सोबती सापडे ना वाट ज्यांचा सारथी. नाही येता याला हो जेवायला नाही वाटत. आलाप नाही देतो. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही
मागा फोन दिला लाईट मार सांगायची जिंदाबाद रहेगा मैं मर भी जाऊं तो वतन याद रहेगा कन्याकुमारी या मैं अलग बात कितने वो धर्म कितनी वो भाषाएं आमचा देश महान आमचा देश महान लाव बाबा भेंडी चल जाऊया घरी जाऊया परत काय ती जाऊन येते लगेच चल जाऊ दे तर म्हणजे सगळे आपले ग्रुप आता इलेले तुम्ही बघितलं असता टेम्पोतना गाणी म्हणतच येत होते भक्तिगीता देशभक्तिगीता देवांची गाणी सर्व आपले श्लोक चालूच होते तर नुकतेच आता आपण मंडळी इलेले आहोत आपल्या स्वामी समर्थ हॉल मंडळी तिकडे आपण इलेले आहोत आता आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे मंडळी त्या निमित्तानं आपण आपल्या कावलेवाडीचे रोड इकडे आतमध्ये पुढे गेल्यानंतर स्वामी समर्थ हॉल आहे देवगडमध्ये तर तिकडे गुरुपौर्णिमेनिमित्त सभा आपली तर तिकडे चालला आहोत तिकडे गेलेत मंडळी मी फक्त जरा बँकेतनं जाऊन येतो आहे त्यानंतर आपण मंडळी जाणार आहोत तिकडे म्हणजे आता जातं आहे बँकेतनं जाऊन येऊया आपण लगेच थोड्या वेळात म्हणजे काय 5-10 मिनिटाचं कामा लगेच जाऊन आपण 4 वाजता कार्यक्रम सुरुवात होणार तर लगेच येऊया नंतर तर मंडळी HDFC बँकेच्या इकडे येईल आहे आत्ताच आहे लगेच काम करूया आणि निघूया आपल्या गुरुपौर्णिमेच्या इकडे 20 minutes later. तर म्हणजे बँकेच्या इकडनं येईल 3:30 वाजता बँक आपली बंद झालेली आहे पण त्यामुळे भेटलं नाही लगेच निघालं आता 4 वाजत दिलेले चलत जायचं उशीर झालो तर आपल्या स्वामी समर्थ हॉलच्या इकडे गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे महोत्सव साजरा केला जातं सर्व माणसं आपले एकत्रित येतात आपले देवगड तालुक्यातली आणि महोत्सव साजरा केला जातात दरवर्षीप्रमाणेच हा मंडळी दरवर्षीचा आणि आपण पण दरवर्षी येतो गुरुपौर्णिमेनिमित्त आणि आपण जाता येतात थोडक्यात तुमचा कार्यक्रम दाखवतोय जाऊया आता उशीर झालेलो 4 वाजले मंडळी धर्मरक्षणासाठी साधना करणे किती आवश्यक आहे हे लक्षात आले असणार त्या दृष्टीने आपण साधना करण्याचा दृढ निश्चय या गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी करूया आज हिंदूंवर विविध प्रकारची आक्रमण होत आहेत आपल्या मुली घरातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षित घरी परत येतील याची खात्री देता येत नाही याचे मूळ कारण आपण साधनेच्या अभावी भक्तिहीन आणि शक्तिहीन झालो आहोत यासाठी आपल्यामध्ये साधनेद्वारे भक्ती निर्माण होणे आणि शौर्य जागरणातून शक्ती निर्माण होणे आवश्यक झाले आहे जेव्हा भक्ती आणि शक्ती यांचा सुयोग्य संगम आपल्यात होईल तेव्हा कोणतीही दुष्ट शक्ती आपल्याला त्रास देऊ शकणार नाही आणि त्यानंतर तिच्या पोटात चाकूने तब्बल 11 वार करून तिची निर्घुणपणे हत्या केली घडलेली घटना मलकपेट तेलंगणामध्ये धर्मांधांकडून अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागेच्या वादातून हिंदू व्यक्तीला त्यांच्या घरच्या महिला देखत बेदम मारहाण केली गेली
करण्यात आले. संपूर्ण देशवासियांचं हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग कसा घडला असेल ते पाहूया. तर मंडळी 2 तासाचा कार्यक्रम होतो. आपण कार्यक्रम संपल्यानंतर निघालेलो आहोत बाहेर. गाड्यांची पार्किंग लागलेली होती, तिकडे आपण नेलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण घरी निघणार आहोत. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि नुकतेच आपण इल्ल्यावर घरी आहो आणि दरवर्षीप्रमाणे आपलं महोत्सव साजरा केला जातं गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ हॉलच्या इकडे आपल्या देवगडमध्ये. तर तिकडनं आपण नेलेलं आहो आणि बघितलं असं आतमध्ये जास्त व्हिडिओ करता येत नाही. गर्दी पण बरीच होती, ती दाखवता येईल नाही माका व्हिडिओ करताना. चार्जिंग पण आपली संपली होती, त्यामुळे व्हिडिओ करता येईल नाही. पण आपली जाताना आणि तुम्ही मजा मस्ती बघितलं असलं. आपल्या शाळेतली मुलं होती तर गाणी बिनी म्हणत गेली होते बहुतेक. तर तुमका थोडक्यात दाखवतो प्रयत्न केलेलो आहे मी. तर आता ही व्हिडिओ मंडळी इकडे थांबूया. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता थांबूया. धन्यवाद.